गेलं त्या प्रकारची भीती आणि त्या प्रकारची दहशत इथे लोकांना दाखवली जाते. तशा प्रकारच्या नोटीसचे अध्यक्ष आमच्या म्हणतायत की 633 प्लस. अरे 633 प्लस ही जमीन काय लब्बर आहे का? ताणतायत तुम्ही नेते. 30 लोक पाठवली आणि आता ह्या बिल्डिंगच्या मागे लागलेले आहेत. म्हणजे ह्या लोकांना का नाही आम्हाला इथून हाकलून द्यायचं त्यांचे कुठील कारण. नमस्कार, बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. लोढा हवा की लढा हवा असे फलक सुमारे 20 वर्षापूर्वी नारायण राणेंच्या मुलांनी लोरपरळ आणि या वरई परिसरात लावलेले. त्यावेळेला लोढा विकासकाची एंट्री किंवा त्यांचं एक प्रकारे आगमन या विभागात होत होतं. त्यानंतर लोढा विकासक यांनी आपापल्या पद्धतीने चॅरिटेबल ऑर्गनायझेशनच्या नावाने, लोढा फाउंडेशनच्या नावाने मोफत वाचनालय आणि इतर काही सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर लोढा विकासकाचे मोठे मोठे टॉवर ह्या परिसरात उभारले गेले आणि आता वरई, लोरपरळ ह्या सगळ्या परिसरामध्ये लोढाने बरेच विकास कामं चालवलेली आहेत. पण हे सर्व होत असताना लोढा विकासकांच्या नावाला कुठेतरी गालबोट लागतं आहे, कुठेतरी त्यांच्याबद्दल लोकांची नाराजी आहे, अशी वारंवार ह्या गोष्टी कानावर येत आहेत. लोरपरळमध्ये मानाजी राजूजी चाळीचा विकास होत असताना देखील तिथल्या रहिवाशांच्या मनात कुठेतरी नाराजी आणि लोढा विकासकाच्या विरोधात त्यांना कोर्टातही जावं लागलेलं आहे. अशाही काही घटना घडलेल्या आहेत. आपण आता वरई दूध डेअरीच्या शेजारी सुभेदार रामजी आंबेडकर नगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या इकडच्या रहिवाशांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे आणि इथे लोढा विकासकाबद्दलची काही कामं किंवा त्यांच्या कुठेतरी त्यांनी केलेल्या चुका किंवा त्यांनी कुठेतरी त्यांच्या माध्यमातून होत असलेला अन्याय त्यांच्या माध्यमातून आता बाहेर येताना दिसतो आहे. आपण आता त्यांच्यापर्यंत संपर्क साधतो आहे. नेमकं काय घडतं आहे वरईसारख्या विभागात? लोढा विकासक आपल्या सत्तेचा, आपल्या राजकीय पदाचा, आपल्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेत आहेत का? आपल्या पैशाच्या ताकदीचा, सत्तेचा कुठेतरी दुरुपयोग करत आहेत का? ह्या असे प्रश्न, अशा शंका सर्वसामान्य माणसाच्या मनात आल्याशिवाय राहणार नाहीत. आपण आता जाणून घेतो आहे काय नेमकं घडतं आहे. काय सांगाल? नाव काय आपलं? माझं नाव विजय कांबळे. बोला कांबळे, काय विषय आहे? या ठिकाणचा विषय असा आहे साहेब की आता हा प्रकल्प गेल्या 27 वर्षापासून रखडलेला आहे. मला वाटतं योजना, झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरू झाली तेव्हापासून हा सुरुवातीचा प्रकल्प आहे की जो शासकीय जमिनीवर म्हणजे डेअरीच्या जमिनीवर प्रकल्प सुरू आहे. आणि ह्या योजनेमध्ये 460 आणि कालांतराने नंतर काही जण वाढत गेले 61, त्यानंतर आता 633कडे हा आकडा गेलेला आहे. आता बरेच जण पात्रतेच्या प्रतीक्षेमध्ये असताना या ठिकाणी प्रकल्प पूर्ण कधी होईल असा सर्वांना प्रश्न आहे. आता अशाच प्रकारे 27 वर्षामध्ये आमच्या प्रकल्पामध्ये बऱ्याचशा काही घडामोडी होऊन गेल्या. 4-4, 5-5 वेळा आमचे LOI रिवाईज होण्याचं काम झालं. 1996 साली ही योजना मंजूर झाल्याच्यानंतर 98मध्ये LOI आला. 98 नंतर 2004मध्ये LOI आला. 2004मध्ये जो LOI आला त्या हिशोबाने आमच्या या ठिकाणी 5 इमारती बनायच्या होत्या 7 मजल्याच्या. त्या हिशोबाने या 2 बिल्डिंगचं 7 मजली बिल्डिंगचं कामसुद्धा पूर्ण झालं. परंतु आता ह्या 2 बिल्डिंग पुनर्वसित बनवून विकासकाने त्या लोकांच्या ताब्यात दिलेल्या असताना, त्याचं पुनर्वसन म्हणून ताबा दिलेला असताना, शासकीय म्हणजे SRAच्या माध्यमातून त्या वाटप केलेल्या असताना आता त्या दोन्ही इमारती त्यांनी परस्पर लोकांना विश्वासात न घेता त्या रिहॅबच्या ट्रान्झिस्टमध्ये कन्वर्ट करून आता त्या देखील पाडण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. अशा प्रकारे लोकांना घाबरवून म्हणजे आता काही 1 महिन्यांपूर्वी आमच्या नगरामध्ये 21 जणांवरती 33-38ची कारवाई झाली. त्या कारवाईमध्ये ज्या प्रकारे शासनाकडनं जो कारवाईचा बडगा उगारला गेला, त्यानंतर पोलिसांना या ठिकाणी बोलवलं गेलं, त्या प्रकारची भीती आणि त्या प्रकारची दहशत इथे लोकांना दाखवली जाते. तशा प्रकारच्या नोटीस वाटल्या जातात, लोकांना भाडं घेण्यासाठी मजबूर केलं जातं आणि लोक भाडं घेऊन ह्या ठिकाणाहून कुठेतरी स्थलांतरित व्हावीत आणि ह्या दोन्ही इमारती आम्ही कधी तोडतो आहे अशी अपेक्षा आणि आशा या विकासकाला आहे. म्हणजे आम्हाला एकंदरीत हे समजत नाही आहे की आमचं भविष्यातील विकासक वारंवार सांगतात की तुम्हाला आम्ही तुमच्या स्वप्नातील घरं देणार आहोत, पण आमच्या स्वप्नातील घरं कशी असतील हे विकासकाने पाहिलेलं स्वप्न नसल्यामुळे विकासाला कसं कळेल की आमच्या स्वप्नातली घरं आमची कशी असतील? आमच्या स्वप्नातली घरं तुम्ही आम्हाला विचारा कशी हवी आहेत. त्याप्रकारे आमचा एखादा GBR होणं गरजेचं आहे. नियमाप्रमाणे GBR झाला पाहिजे, पण तो या ठिकाणी झालेला नसताना देखील सगळ्या शासनाने परवानग्या, SRAने परवानग्या यांना दिलेल्या आहेत आणि त्या परवानग्याच्या जीवावर यांनी इकडे बेकायदेशीर काम सुरू केलेलं आहे असं तरी मला वाटतं.
या ठिकाणी SREचा फलक लावलेला नाही आहे. तर नेमकं असा विषय दिसताना असं दिसतो की लोढा विकासकाचं आपण पाहू शकता हे लोढा विकासकाने घेतलेलं खाजगी काम आहे का? मग इथे SRE पुनर्विकास प्रकल्पाबद्दल इकडे कुठेतरी फलक पाठी दिसत नाही आहे. आपण या मुख्य रस्त्यावरती उभं आहे. हा VIP मुवमेंट आहे या रोडला. समोरच वरई सिफेस आहे. या ठिकाणी कोस्टल रोडचं पण काम चालू आहे. तर हे प्राईम लोकेशन मुंबईतलं आहे. तर या ठिकाणी SRE प्रकल्प होत असताना SREचा फलक लावला नाही आहे हे आपल्याला प्रथमदर्शी नजरेत येतं आहे. तर याबद्दल SRE प्राधिकरण याबाबत दुर्लक्ष करतं आहे का? या ठिकाणी आपण डेकोरेशन पाहू शकता. ह्या डेकोरेशनच्या अनुषंगाने पाहताना चुकूनही हा SREचा प्रकल्प वाटत नाही आहे. मी आपलं अभिनंदन करतो आणि माझं नाव आहे अनिल उगाडे. तुम्ही जो प्रश्न केला तो बरोबर आमच्याही मनात तोच दृढ होतो आहे. कारण की हा सर्व चित्र पाहिलं तर अशी शंका निर्माण होते की हा प्रकल्प आमचा आहे का, SREचा प्रकल्प आहे का? आणि जे तुम्ही आता बोलला SREमध्ये ह्याची काय, आम्ही SREमध्ये हे वारंवार सांगितलेलं आहे, SREला कंप्लेंट केलेलं आहे. SREचे लोक येऊनसुद्धा बघूनसुद्धा त्यांचा ह्यांच्यावरती काय अंकुश नाही. ह्यामुळे आम्हाला अशी काळजी वाटते. आत्ताच सांगितल्यासारखं की गेल्या जुलै महिन्यामध्ये मी स्वतः आहे त्याच्यामध्ये आमच्या 25 घरं 33-38मध्ये तुटले. 21 घरं 33-38मध्ये आणि 3 घरं 33 मध्ये तुटलेले आहेत. तर सांगण्यात त्यावेळेस असं आलं आमच्या इथल्या रहिवाशांना 2 बिल्डिंगच्या की आपला प्रकल्प ह्या 21-25 लोकांमुळे रखडलेला आहे. तर हे जर खाली झालं तर आपला हा प्रकल्प चालू होईल. तर मला हाच प्रश्न करायचा होता म्हणजे जे आता आपले विकासक आहेत, विकासक आमचा नेमका कोण आहे? आमचा विकासक सत्ताधार कन्स्ट्रक्शन पारसभाई पोरवाल त्यांनी मागे सुसाईड केली, तुम्हाला माहिती असणार. ते सुसाईड केली. त्याच्यानंतर हा आतल्या ह्याच्यामुळे ह्यांचं काय जे हे झालं आणि यांनी लोढाला आणलेलं आहे. व लोढाला आणलं आम्हाला त्याचा असा काही वाद नाही. पण जरी लोढा साहेबांना जरी काम करायचं असेल त्यांनी आमच्या समोर यावं, आमच्या संगती संगतमत करावं, आमचं ॲग्रीमेंट करावं. असं काहीच कुठे होत नाही. आमची कमिटी झोपलेली कमिटी तर आम्हाला इथून हाकलून लावायच्याच मागे लागलेले. सांगायचं तात्पर्य असं आहे की जे तुम्ही प्रश्न केला तोच प्रश्नचिन्ह आमच्या मनामध्ये सुद्धा आहे की भविष्यामध्ये आम्हाला इथे घर मिळेल का नाही. कारण का आमच्या माहितीनुसार माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, ज्यावेळेस इथे लोढानी पाय ठेवला त्यावेळेस हा विरोध केला मी. त्यावेळेस आमच्या कमिटीच्या अध्यक्षांना मी लाईव्ह दाखवलं की ते गावाला होते. त्यांना बोललो की आपलं जे माझ्या माहितीनुसार की सत्ताधार 50% आपले 50% अशी जागा वाटपाची होती. तर हा हे सगळं करून हा मधी कशी काय बाउंड्री मारतो आहे आणि आपल्याला म्हणजे 20%च्या मध्येच. आणि आता तर ते 20% सोडून द्या, आता आम्हाला कुठे आमचं भविष्य हेच आम्हाला कल्पना नाही. तर हा नक्कीच हा आमच्यावरती हा प्रश्नचिन्ह आहे की हा अन्याय तर होतोयच आणि अन्यायाला आम्ही लढा देतो आहे. कारण का आम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे, आमचे जे इथले प्रतिनिधी आहेत, आमचे जे अध्यक्ष, जे खजिनदार, जे आमचे सेक्रेटरी, कारण का हे मुख्य झालेले आहेत, मुख गिळून बसलेले आहेत. ह्यांना इथल्या 461 लोकांचं रहिवाशांचं काही पडलेलं नाही. हे मनाला येत आहेत तसे संख्या वाढवत आहेत. आता आम्ही बघितली तर आमचे कमिटीचे अध्यक्ष आमच्या म्हणत आहेत की 633+. अरे 633+ ही जमीन काय लब्बर आहे का? ताणतायत तुम्ही, नेतायत तसे वाढवतात. आणि आत्ता नवीनची बातमी आहे, आत्ता 2 दिवस पहिल्याची बातमी आहे की तो LY ज्यांनी तो घेतलेला होता तो 521वरून परत तो LY 496वरती आला. म्हणजे मूळ काय 461वरती झालेला आहे. ह्याच्यावरती लोकांनी थोडासा विचार करावा की हा विकासक आपल्याला कुठे घेऊन चाललेला आहे. तर मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की कोणी नाही तरी तुम्ही आमचे मायबाप म्हणून हा वाचा फोडा, ही आमची व्यथा ही तुम्ही लोकांना दाखवा, इथल्या आजूबाजूच्या परिसराला, इथल्या भारतातल्या नागरिकांना. कारण का हा चॅनल फार मोठा आहे. तर पहिले म्हणून मी आलेल्या तुमचं मी अभिनंदन केलं की तुम्ही आमची दखल घेतली. कारण का हा मोठा घनिष्ठ प्रश्न आहे. हा कुणाला वाटतो आहे की लोक 9 लाख बघतायत आणि घेत आहेत जात आहेत. लोकांना 9 लाखसुद्धाही मिळत नाहीत. बरं, हा विकासक जर एवढा पार्क असता, एवढा पारदर्शक ह्याचं काम असतं, त्यांनी भडवे दलाल हे सगळे कशाला नेमले असते? लोकांना दलालांना घेऊन मग येत आहेत घरात की आम्ही तुम्हाला घर देतो, कशासाठी आहे? जर आपला हा जर प्रकल्प एवढा चांगला सुंदर स्वच्छ आहे तर त्या आमची कमिटी आली पाहिजे आमच्याकडे की खाली करा घरं, आपण हे विकासाकडे देऊया आणि आपण हे करून घ्यावं. असं कोणी बोलत नाही. कमिटी बोलते हे माझं काम नाही. मग काम कुणाचं आहे?
हाच एक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हे माझं दुखणं मांडलेलं आहे, हे आमच्या सर्वांच्या वतीने. तर ह्याला तुम्ही जरा वाचा फोडावी ही माझी विनंती आहे. जरूर लोढा विकासक करतात काय हा प्रश्न आपल्याला आता पडल्याशिवाय राहणार नाही. लोढा विकासक आपल्या कुठेतरी सत्तेचा दुरुपयोग करतायत अशी कुठेतरी भावना कळत न कळत लोकांच्या मनातून व्यक्त होते. या विभागात आता मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहेत. वेगवेगळे डेव्हलपर या विभागात काम करू इच्छितात. यात लोढा विकासक हे भारतातील नंबर 1चे विकासक मानले जातात. लोढा वर्ल्ड 1 टॉवरसारखे टॉवर त्यांनी उभारलेत. पण हे सर्व करत असताना सर्वसामान्यांच्या भावनांचा, त्यांच्या हक्काचा, त्यांच्या न्यायाचा विचारही त्यांनी केला पाहिजे असं कुठेतरी चित्र आपल्यासमोर येताना दिसतं आहे. यापुढील काळात लोढा विकासक याबाबत कशी पावलं उचलत आहेत हे आपल्याला जरूर पाहावं लागेल. जर त्यांच्या चुका असतील तर त्या आम्ही निर्भीडपणे लोकांसमोर मांडणारच आहोत. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, इकडचे स्थानिक रहिवासी आहेत, आपण त्यांच्याकडे बोलतो. काय विषय आहे? विषय महत्त्वाचा असा आहे की आपला हा जवळजवळ 27 वर्ष हा म्हणजे विकास चालू आहे, बरोबर. त्यांनी सांगितली की आपल्याला जागा एवढी खाली करून द्यायची आहे, तेवढी जागा खाली करून दिली. त्याच्यानंतर आमची बिल्डिंग पहिली चालू करायच्या आधी त्यांनी त्याचंच काम चालू केलेलं आहे. ते कसं काय ते काय कळत नाही. आणि परत आणखीन उरलेली बिल्डिंग पण ते बोलतो तोडून तुम्ही भाडं घेऊन जा कुठे पण का असं. मुलांच्या शाळा आहेत काय आहे काय त्याचा काही विचार नाही. तुमचं भाडं घ्या आणि तुम्ही जा निघून, आणि तुम्हाला 4-5 वर्षांनंतर आम्ही बांधून देऊ. आणि ते पण किती टक्क्यात, ते 2 बिल्डिंगच्या तेवढ्यात ह्याच्यात हिशोबात. मग हे चुकीचं आहे, बरोबर नाही. त्यांनी पहिलं बांधकाम आमचं चालू करावं. त्याचं पण चालू ठेवा, राहू द्या, आमचं काही संबंध नाही त्याशी. आमची बिल्डिंग चालू करू द्यावी आणि त्याचं बांधकाम चालू करू द्या, काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. त्याला विरोध नाही आमचा कुणाचाच. विषय असा आहे की पारसबाईनं आत्महत्या केल्यानंतर ह्या कमिटी आम्हाला विश्वासात न घेता ह्या बिल्डरला कुणी आणला, कसा आणला, आणि त्यांनी डायरेक्ट का नाही इथं पत्रच ठोकायला सुरुवात केलेली आहे. रहिवाशाला एकालाही विश्वासात घेतलं नाही. मग हे बिल्डर कोण आहे कोण नाही आम्ही त्याला ओळखत नाही, आणि कमिटीनंही आम्हाला विश्वासात घेतलं नाही, समजा की ना. आणि ही कमिटी जवळजवळ का नाही 3 वर्षाच्या अगोदर डिझॉल्व झालेली आहे. हिनं आम्हाला का नाही विश्वासात न घेता काम केलं आहे. आणि जो विकासकच आहे ह्या विकासकानं मौका बघून का नाही ह्या लोकांना हाताशी धरून कमिटीला जे काय त्यांना काय मानधन दिलं असेल नाही तर कसा हा घुसला कसा नाही आम्हाला काय बिलकुल माहीत नाही. त्यांनी डायरेक्ट का नाही ह्या म्हणजे पत्रा बी ठोकला आणि 30 लोकांना 33-38चा कायदा लावून त्यांनी जबरदस्तीनं बुलडोझरनं काढले. आणि आत्ता या बिल्डिंगच्या मागे लागलेले आहेत. म्हणतात तुम्ही 20-20 लाख रुपये घ्या आणि खाली करून द्या. आता 2014ला 190 लोक यांनी पाठवलेले आहेत बाहेर, आणि 2022ला 148 पाठवले, आणि 2023ला 30 लोकं पाठवली, आणि आत्ता ह्या बिल्डिंगच्या मागे लागलेले आहेत. म्हणजे ह्या लोकांना का नाही आम्हाला इथून हाकलून द्यायचं त्यांचे कुठलं कारस्थान राखलेलं आहे. हे स्थानिक रहिवासी होते. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आपापल्या व्यथा मांडलेल्या आहेत, तक्रारी मांडलेल्या आहेत. SRA पुनर्विकास प्राधिकरणाकडे तक्रारी दाखल केल्यानंतर देखील तिथला भोंगळ कारभार मुंबईकरांनी पाहिलेला आहे. तिकडचा भ्रष्टाचारही वारंवार कानावर येताना आपण पाहतोच. या विषयाला कशी वाचा फुटणार आहे, स्थानिक लोकप्रतिनिधी, इतर लोकप्रतिनिधी त्याच्याकडे गांभीर्याने पाहणार आहेत का, हे पाहावं लागेल. मंगलप्रभात लोढा हे स्वतः मलबार हिलचे आमदार आहेत, आता मुंबईचे पालकमंत्री आहेत. राजकारणात आणि भाजपमध्ये त्यांचं एक मोठं वलय आणि वर्चस्व मानलं जातं. देवेंद्र फडणवीसांच्या ते जवळचे मानले जातात, नरेंद्र मोदींचे ते निकटवर्तीय मानले जातात. आता सत्तेचा कुठेतरी दुरुपयोग भाजपाकडून होतो आहे का, हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आहे. इथे सर्वसामान्य नागरिक तक्रारी दाखल करत असताना देखील प्रथमदर्शी तक्रारी आल्याच नाही पाहिजेत. सगळ्या गोष्टी नियमशीर काटेकोरपणे झाल्या पाहिजेत. ज्या प्रतिनिधींना कमिटीला सभासद निवडून देतात त्या कमिट्या मॅनेज होतात, अशी ही प्रकरणं मुंबईत अनेकदा घडलेली आहेत. त्या ठिकाणी कुठेतरी विकासक त्यांच्यावरती पैशाचा त्यांना ऑफर करून त्यांना कुठेतरी मॅनेज करून त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीने काम करून घेतलं जातं. मग सर्वसाधारण सभासदांची, लोकांची, रहिवाशांची, झोपडीधारकांची फसवणूक होते. अशीही काही उदाहरणं मुंबईत बऱ्याच ठिकाणी बाहेर आलेली आहेत. आता ह्या प्रकरणाला न्याय मिळेल की नाही हे जरूर आपल्याला पाहावं लागेल. आमची हीच प्राधिकरणाकडे, SRA प्राधिकरणाकडे विनंती आहे की लवकरात लवकर पुन्हा एकदा आमच्या निवडणुका लावाव्यात. निवडणूक कार्यक्रम जाहीर करून निवडून आलेल्या सोसायटीच्या माध्यमातून आमचा पुनर्विकास व्हावा, हीच आमची विनंती आहे. कारण की आता ज्या रहिवाशांना असं सांगितलं जातं की तुमचा पुनर्विकास ह्याच ठिकाणी केला जाईल किंवा तुम्हाला ह्याच ठिकाणी घरं मिळतील, आणि त्या आधारावरती लोक घरं सोडून जायला सांगतायत. हे लोक
तर ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी एक पालकत्व म्हणून पालकत्व स्वीकारण्यासाठी या ठिकाणी कमिटी असणं गरजेचं आहे, जी की आज कमिटी आमचे 3 वर्ष झाले कार्यकाळ संपून या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कमिटी नाही. त्यामुळे शासनाला आमची ही विनंती राहील की लवकरात लवकर आमच्या निवडणुका सोसायटीच्या जाहीर कराव्यात, नव्याने निवडून आलेल्या सोसायटीला संधी द्यावी आणि नवीन सोसायटीने केलेल्या GBR प्रमाणे या ठिकाणी काम व्हावं, ही आमची एवढी विनंती आहे. पुन्हा एकदा विकासकांवरती आणि प्रशासनावरती एक प्रश्नचिन्ह रहिवाशांनी उभा केलेलं आहे. लोढा की लढा हा प्रश्न ह्या विभागात आता वारंवार होत राहणार. लोढा विकासक मोठ्या पद्धतीने आपल्या ह्या प्रभागामध्ये, या दक्षिण मध्य मुंबईमध्ये पुनर्विकास करताना आढळत आहेत. त्यांच्या विरोधातल्या तक्रारी देखील वाढत चालल्या आहेत दिवसेंदिवस. आगामी काळात पाहावं लागेल इथले स्थानिक लोकप्रतिनिधी या विषयाला धरून लोढा विकासकांशी 2 हात करायला तयार आहेत की तेही आपले मुख गिळून गप्प बसणार आहेत. हा प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे, लोकांचा आहे. लोकांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे, ही त्यामागची भावना आहे. कॅमेरा पर्सन संतोष बाईचं मी अभिषेक शिंदे, बातमीकार, चेहरा मुंबईचा. मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.